विषयी काही इन्क्वायरी करायची असेल तर मी नंबर देतो काय म्हणतो प्रेस रिपोर्टरला तुम्ही जर तुम्ही कोणाकडे आला ह्या गावात आलात बरोबर ह्या गावात येताना तुम्ही काय कोणाचं आमंत्रण नाही घेऊन आला का कोणाला देऊन नाही आला काहीच नाही मग तुम्हाला शूटिंग काढायला किंवा तुमचा काही एखाद्याने घेणार तुम्हाला काय तकलीफ आहे नाही पण एक सांगतो का तुम्हाला काय असं कायद्याने बंधन केलंय तुमचे काढू नाही बिलकुल तुम्हाला सरकारी जाव आहेत का काय तुम्ही एक्सक्यूज मी हां 2 मिनिटं थांबा बोला हां जर तुम्हाला फोटो पाहिजे मी फोटो देतो पण व्हिडिओ नका काढू. असं म्हणताच येत नाही तुम्हाला मी प्रेस रिपोर्टर आहे तुम्हाला असं म्हणण्या कायद्याचा अधिकार नाही तुम्हाला असं हां प्रेस चौथा स्तंभ आहे मी 100% आम्ही पोलीस अधिकाऱ्यांचे काढतो पैसे घेताना जज लोकांचे काढतो तुम्हाला काय तुम्ही एवढे सज्जन कोण 1 मिनिट मला बोलू द्या मग तुमचं ऐकतोय ना मी 100% मग 1 मिनिट त्याला थांबवा थांबवायचं ना तुम्ही सांगा तुमची माहिती सांगा तुम्ही कुठून आले काय आले हां सांगा चालू असं तर असंच ऐका हां हां तर माझं नाव सनी आहे आम्ही मॅनेजमेंटचे विद्यार्थी बारामती श्रीरामनगर MIDC रोड तर आमचं प्रोजेक्ट चाललंय आपल्या भागात हे मसाज मशीन घेऊन आम्ही सर्वे करतो बघ. खोला ते हा मी खोलतोच बरं हे एकच असताना हा त्याचं केवढ्याला किंमत काय याची सांगतो किंमतही सांगतो बघा नाही पाहिले समजा पाहिले चला हां दाखवा फक्त कळतंय हां यातला मी 500 आहे फक्त सांगा माहिती चला चांगली गोष्ट आहे. तर याच्या 16 व्हील्स आहेत ॲक्युप्रेशरचे बरं आणि चालते बघा घडीच्या 2 सेलवर सेल टाकण्याला आणि जसं हे जिथे कुठं पेन होतं बरोबर की नाही जसं बघतो आपण थकून जातात माणसं तर हे हातपाय दुखतात तर कोणाकोणाला स्वतःने फिरवण्याची मशीन नाही फिरवू शकतात तर बटन स्टार्ट कराल सर एक मिनिट असं हात करा नाही माहिती ते मी सगळे यातले हे ना मला फक्त तुम्ही जी माहिती सांगा मी पुढचं मी बोलतो तुम्हाला हा मग तीच गोष्ट 1 मिनिट तुम्ही बरं हां केला हां बरं हां असं इकडे फिरवा तर हे बटन स्टार्ट करा आणि अशा प्रकारे फिरवायचं बॉडीला म्हणजे हे मान पाठ किंवा कमरेचा जो त्रास असतो त्याला पूर्ण खेचून घेईल आणि रक्तसंचाराला चालू ठेवण्याचं काम करते बरं हां मशीन आणि तर ह्याच्याकडं हे मशीन जे आहे तुम्ही एवढी माहिती सांगता ह्याच्याबद्दलचे आपल्याकडे शासकीय ज्यांनी माहिती सांगितली त्याचे मला द्या प्रति द्या भेटेल सगळं तुम्ही घेणार का घेतल्यानंतर द्यायचं तसं द्यायचं ना असं बंधनकारक नाही तुम्हाला नाही 100% तसं काहीच नाही तर मी असं प्रूफही दिल ना बरं GST बिल देणार ना आता मी घेतलं 100% हा तुम्ही जर घेत असाल आता GST बिल लगेच दाखवा ना इथं नाही का तुम्ही जर घेत पैसे इथं घेणार ना 1 मिनिट तुम्हाला जर पक्का याचं बिल पाहिजे GST नंबर सगळं पाहिजे तर मी ऑनलाईन मागून घेतो ऑनलाईन तुमच्या कुणी धंदा घालता असा तसं नाही गव्हर्नमेंट सांगत नाही असं ऑनलाईन मागून घ्या मग द्या पैसे मागून घेणार का सांगतो 1 मिनिट माझ्या जवळचं उत्तर द्या मी मला 10 रुपयाच्या पार्लेजीचं GSTचं बिल देतो 100% सगळं भेटेल राहिली गोष्ट तुम्ही एक बिल घेऊनच जायचं ना व्यवसाय करताना आहे ना शासनाचा नियम आहे पण आपण विद्यार्थी कायदा आपल्याला कितपत माहिती मला माहित नाही पण मला केस भर तरी माहिती मला एवढं नाही माहित साहेब मग मी कायद्याची गोष्ट सांगतो मग मी कायदा इकडे कोणाला काही शिकवायला नाही आलेलो आहे आणि कायद्यानेच व्यवहार करायला लागतो हे अनुभव नाही का 100% जे बोलताय तुम्ही शिकवायची गरज नाही पण मी काय सांगतो कायद्याने तुम्ही व्यवसाय करायला आलाय दान करायला नाही आला कोणाला आणि महाराष्ट्र शासन कायदा जो आहे का हा काय सांगतो हेच म्हणणं आहे ना मी काय सांगतो ऐका GST नंबर द्यावं मला 10 रुपयाच्या पार्लेजीला जर मग असं नाही की आम्ही देत नाही जर तुम्ही नंतर द्या तर नंतरच या ना विकायला नंतर नाही राईट ऑनलाईन नाही आता जर मी घेतली तुम्ही जर एखादं तुमच्या सोबत बिल ठेवून तुम्हाला बंधनकारक नाही असं कोण सांगितलं 100% भेटतं ना असं नाही की नाही भेटेल अहो मागणाऱ्याला तुम्ही म्हणता ऑनलाईन मागून देतो पण काही लोक घेतात आणि चालतात हे मशीन बंद पडलं तुम्हाला कुठं शोधायचं त्याला चेंज करून भेटतं आपले जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री ना अजित पवार नका दादांचं नाव वापरू गैरवापर नका करू गैरवापर नाही त्यांच्या घराच्या समोरच ऑफिस आहे अजिबात नाही अजित दादांना मी आता लाईव्ह घेऊ शकतो त्यांच्याबद्दल ऐका सांगतो त्यांच्याबद्दल तुम्ही चुकीची जाहिरात करू नका चुकीची जाहिरात नाही करत आम्ही हाच व्हिडिओ मी दादांना पाठवून विचार दादा तुमच्या नावाचा गैरवापर करतात इथंच पाठवा किती मशीन विकल्या मशीनच विकली नाही आणखी पहिले ऐका तर राहिली गोष्ट आम्ही दादाच्या नावाचा गैरवापर नाही करत तुम्ही बोलले दादा मी काय सांगितलं पूर्ण ऐकलं का तुम्ही फक्त शाळेचे विद्यार्थी सांगू शकता मी तिथून आले नका चांगल्या लोकांना बदनाम करू अजित दादा करून अजित दादांच्या नावाने ना बारामतीची जरी आपण असतान त्या संस्थेचे विद्यार्थी जरी असतान तरी असं कोणत्याही संस्थेला अजितदादांची जरी संस्था असली तरी ते म्हणू शकत नाहीत बाबा माझ्या या नावाने जावा आणि विक्री करा बिगर GSTचं बिल देऊ न देता उत्पादन विका ऐका ना एवढं सगळं भानगड करण्याचं कारण काय कारण ह्या भागामध्ये ह्या वस्तू विकणाऱ्यांचा लय सुळसुळाट झालाय ह्या वस्तू आत्ता घेतल्यानंतर संध्याकाळी बंद पडतात ह्याला जबाबदार कोण
तुम्हाला उद्या जीएसटीची बिलं जर असली तर तुम्हाला बरोबर सरळ कायदेशीर करता सर येतं. भेटेल ना, पण असं तुम्ही नाही. मला काय तुम्ही जवळ ठेवणं तुम्हाला कायद्याने बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. तुम्हाला ज्ञान नाही कायदेशीर. माहितीसाठी सांगतो, जर वस्तू विकताना आपल्याकडे जीएसटीचं बिल असेल तरच आपण व्यवसाय करायचा आहे, अन्यथा करायला तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. तो बेकायदेशीर व्यवसाय तुमचा. बरं सगळं असं नाही की आम्ही नाही देत. जसं तुम्ही ते नका सांगू, एक देणं मिनिटं. घेईन ते नाही. हे तुमचं पंक्चरचं सर हा, बरोबर. तर मला एक सांगा, प्रत्येक गोष्ट ते उदाहरण देऊ नका तुम्ही. पंक्चर गोष्ट. जीएसटीत नाही बसत. हा आता कसं बोलले, हे तुमचं आता कसं बसतंय. बोलले? हे मग तुमचं बसतंय. ऐका ना, मग ते कसं बसत नाही जीएसटी मध्ये? ती कला आहे. कला काय कला आहे ते का बरं नाही बसत? ते तुम्ही सरकारला विचारा. कला जर एखादी ऐका, एक मिनिट मला दाढी कटिंग करायची ही कला आहे. हा मग किती ऐका घ्यायचे ना. त्यांच्या ह्याच्यावर. तीच जे तुम्ही आता गोष्ट मला तुम्ही जे कामासाठी आला त्याचं बोला, बाकीचं हा, फक्त ऐका नका. ना, हा, मग आता तुम्ही जशी तुम्ही मला कायदा शिकू नका. अजित दादाचं नाव वापरताय ना ते बंद करा. मी कोण कायदा शिकवणार? अजित दादाचं नाव वापरू नका. अजित दादाचं काय वापरलं? तुम्ही म्हणले आम्ही अजित दादाच्या घरासमोर आहे, दादांना विचार.